शेतकऱ्याचं जीवन आहे जो खराब आहे सगळ्यात भागात. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे घासळीमध्ये. या ठिकाणी बारडगाव दगडी आणि अंबालिका कारखाना या दोन ठिकाणाच्या मधोमध ही घासळी वस्ती आहे. आणि ही घासळी वस्तीवरती तुम्ही बघू शकता इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही त्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी इथं आलोय. तर आमचा मित्र दशरथ तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे, तर बघा काय माहिती सांगतोय तो. नमस्कार, मी दशरथ कदम. आज आम्ही आप्पाजीवा या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर सहज चाललो होतो. शुभम म्हणला काय आहे या ठिकाणी म्हणून आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता ह्या पाटीवरती इथली माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण तिथं जाऊन बघू. आपण तिथं जाऊन आपण आता ती माहिती बघूया मित्रांनो. काय काय इथं आजच मी बरेच दिवसापासून हे काम झालेलं आहे मित्रांनो, बरं का. साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल. छान काम सुंदर केलेलं आहे. काम सुंदर केलेलं आहे. वर्ष दीड वर्ष झालं मी इथं म्हणजे काम झालेलं. पण काही विषय आज जरा म्हणलं दशरथ बोर होतोय जरा. कर्जतला गेलतो आम्ही दोघं, म्हणलं आज जरा बोर होतोय दशरथ, चल कुठतरी फिरायला जाऊ. दशरथ म्हणला चल इथं मस्तपैकी जरा झालंय. हे वन विभागाने चांगलं काम केलंय. तुम्ही बघू शकता इथं काय काय त्यांनी माहिती दिली. या बघा इथं त्यांनी समजे त्यांचे नियम वगैरे दिलेले. तिथं एका वेळी जास्तीत जास्त 4 पर्यटकांना प्रवेश द्या. हे ह्याव त्याव भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. आलो इथं निवांत. आपली गाडी घोडा लावला इथं निवांत. घोडा दिसतोय का? हाय का? दिसतोय का? हाय, घोडा हाय. घोडा लावला इथं मस्तपैकी. आणि आता आपण वर जाणार आहे. तुम्ही बघू शकता असं या पिक्चर मध्ये नसतं का असं ती काय म्हणते तसं डाकू लोकांची ती हे असतं बघ. एक जण बंदूक घेऊन थांबलेला असतो वर तिथं, AK-47 घेऊन धाड 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 धाड. नाही वर जाऊन दाखवतो ना एकदा सीन कसं काय ते. वर जाऊन सामन्याला सीन दाखवतो. परत आपल्याला तिकडं ते मंदिराकडे बी जायचंय दशरथ, तिकडले बी दाखवू आपण कसा विषय नेमका ते. तर आपण आता चाललोय मित्रांनो वर. हे असं मित्रांनो आपल्याला हे बापरे पायऱ्यांवरून असं वर जायचं. ते पायऱ्या कशा आहेत. हा अजित दादांचा कारखाना आहे इकडं. मेंढर चराय आल्यात मस्तपैकी बघू शकता. दशरथचे पाहुणे आल्यात. कुठे गेले दिसतं का कॅमेऱ्यात? आहेत पाहुणे आल्यात. मग गडी इकडं असं पण बसलाय तोंड उलट डेंजर माणूस. तर आता आपण चाललोय मंदिराकडे. चला मंदिराकडे जाऊया. स्टेबल आहे. रस्त्यात मेंढरांनी आपला रस्ता अडवलाय मित्रांनो. दशरथ काय आता मेंढर वळतो काय? चल 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 व्हिडिओ चालू. चल पटकीन मंदिराकडे जायचे. बस गाडी चालवायला. बस दशरथ. त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण. मेंढरांचा का? इकडे या, थांब. इकडे या जरा. सांगा आम्हाला थोडी माहिती आहे जरा तुमच्या या मेंढराच्या धंद्याविषयी थोडी माहिती द्या. अर्धच त्या गाडी पाडशील. गपला का?
सर बंद कर थांब. पाठीन ना गाडी. अरे थांब. रामभाऊ जुळदरे आम्ही एकाच वर्गात शिकलोय. कोण आपलं राम हरी कदम होय. हा बरं सांगा थोडं या धंद्याविषयी सांगा मित्रांनो. काय विषय झाला मित्रांनो माहिती का? तुम्ही किती शाळा शिका, किती सर्टिफिकेट आणा, काही करा, शेवटी धंद्याशिवाय पैसा नाही मित्रांनो. आता आमचं म्हणजे कसं आहे, डाळिंब वगैरे आहे म्हणून आमचं बरं चाललंय. नाही तर वैयक्तिक आम्ही MA BEd आहे तरी बी अजून काय नाही. आम्हाला बोलू किती म्हणतात देतो 10,000 12,000. आता ह्यांचा इंटरव्ह्यू ऐकू आपण काय म्हणतात बघू. आता माझी बकरी किती 100 आहे. हा वर्षाच्या काठी 5-6 लाख रुपये मी कसं कमी आरामशीर. हा नो टेन्शन. किती बकरी आहेत? कोणाची 100 आहेत. 100 रुपये. कुणाची दगदग नाही, कुणाची झंझट नाही, काय नाही. आहे का कोण मालक आपल्याला? कोणी? एखादा शाळेत जरी असला तरी त्याला आयजीला क्लास घेतल्याशिवाय पर्याय नाही का? शाळा किती झाली तुमची? किती जावी नापास आहे. 10वी नापास. 5-5.5 लाख रुपये आरामशीर. कसा किती तोटा होतील काय? आणि ह्यांना चारायला कुठं नेता तुम्ही काय? जंगलात ना आता उन्हाळ्यात देवांना. त्याला 35,000 खर्च केला, कांदा झाला 4,500 रुपयाचा. वा. आणि माझी एकच कोकरी ते 7-8 हजार. कमाल मग कांदा इतका भारी ऐकला हे बकरी नाही कशाला ऐकत. शेतकऱ्याचं जीवन आहे जो खराब आहे सगळ्यात भागात. बागा फिगा लावाय पाहिजे जरा. बागा लावल्या कांदा ही बाजरी फार बेकारी माणसं. शासन आधार देतंय की पण काय शासन आहे जो शिफ्टच बघत आहे. इकडे काय गाठा बघत आहे का शासन? आपली बी घेतंय की नाही घेतलंय म्हणतात आपली, पण शिटीत जोर लावते. आपल्याला काय देते? शिटीत जोर लावते. आपण काहीतरी करायला पाहिजे. आता काय आमचा एक नाम कशी डोक्याला ताण नाही, काय नाही, झंझट नाही, काय नाही. बरं ना मित्रांनो, 6 लाख रुपये महिना आहे. नोकरीवाल्यांना सुद्धा 6 लाखाचं पॅकेज नसेल होय दसरथ. 6 लाख एवढं रुपये पॅकेज म्हणजे काय विषय आहे का? 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न. वार्षिक उत्पन्न आहे 6 लाख रुपये. 10वी नापास. चल तिकडे मंदिराकडे घे. इंटरव्ह्यू बाहेर दिला हा गाड्याने. चल इकडे आलेला फायदा झाला लागला. या ठिकाणी आपण मंदिरापाशी आलेलो आहे मित्रांनो. चला देवाची दारी उभा शरी. महाराज दर्शन घ्या. दसरथ शेठ घ्या दर्शन. या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आम्ही दोघांनी. बघू शकता मंदिर कसं बांधलेले आहे आणि भरपूर फेमस देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी जत्रा होतात. भरपूर लांबून लोक इथे दर्शनासाठी येत असतात मित्रांनो. आप्पाजी बा बरोबर ना? बरोबर. या ठिकाणी आपण बघू शकता कसं आहे. आपण एक प्रदक्षिणा घालतो बघा तुम्ही. बघू शकता कशा प्रकारे वन विभागाने इथं खुर्च्या वगैरे एकदम निसर्गरम्य करून ठेवलेले आहे सर्व. अजून तिकडे पलीकडे एक लय मस्त खुर्ची केलेली बघा तिकडे. पावसाळ्याशिवाय वातावरण एक नंबर नाही. हा उन्हाळ्यात लय भंकास वाटतं मित्रांनो. आता आपण चाललो आहे तिकडे पलीकडे त्या खुर्चीकडे. तिकडे खुर्च्या लय मस्त काय हा प्राण्यांविषयी इंट्रोडक्शन. या ठिकाणी मित्रांनो हे अभयारण्य टाईप आहे दुसरं थोडं. ही या ठिकाणी जो पक्षी आढळतोय त्याच्याविषयी थोडी माहिती इथं दाखवतोय. आणि ही कुत्र मोकारा आपल्याला घाबरून पळाला आहे. बरं असून दे बाबा, आम्ही पळालो असतो तुला घाबरून, पण जाऊ दे तू पळाला चांगली गोष्ट आहे. बुवा निसर्ग पर्यटन तालुका कर्जत राज्य पक्षी हरियाल. हे हरियाल आपला राष्ट्रीय पक्षी रे हरियाल दशरथ. हरियाल इथं पेपर येतो जनरल नॉलेजला. दशरथ गाडी घेऊन ये. गाडी घेऊन ये गाडी. अरे ब्लॉग आहे दसरथ आपला चालूच असतं. थांब एवढी खुर्ची ह्यांना दाखवू आपल्या पर्यटक मित्रांना मस्तपैकी आणि मग थांबू आपण. कुत्र्यांनी दशरथचं स्वागत केलं. वाचला वाचला. मी म्हणलं आता ताणला तुला. हा रोज तुझ्या इथे भाकर खाते तुलाच बघत आहे का?
हे अरे सापांचे प्रकार 10 मन या ठिकाणी दशरथ बोल. या जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी आहेत ना त्याची पाठी लावली आहे. दामण आहे, मण्यार आहे, नाग, घोणस, पुरुषे, मांडूळ. मांडूळ तर कसलं डेंजर आहे. अरे बापरे, हे ती एवढं साप आहेत का दशरथ यात? लवकर इथनं होय. हे राजे साहेब कसे बसलेत बघा मित्रांनो. शेठजी, ह्या शेठजींसाठी एवढा मोठा निवारा केलाय. यार शेठजी हो, शेठजी हो, हो, हो. जाऊन द्या, कुणी नका काय येण्या, कुत्री तरी येऊन बसत्यात. बघू शकता मित्रांनो, बघा कसं नियोजन केलंय बघा. बसायला जागा, एखाद्या हॉटेलला फिटेलला जसं असतं त्यापेक्षा मस्त नियोजन आहे. तर मित्रांनो, आपण भरपूर बघितलंय आज कॅमेऱ्यामध्ये, चांगली चांगली स्थळं बघितल्यात. तर आता आपण थांबतोय कारण आपली घरी जायची वेळ झाली आहे आणि ढगाने आभाळ दाटून आले तिकडून कधी पाऊस येऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे आपण थांबतोय. ओके, आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काहीतरी करा पण करा. ओके, बाय बाय.